student, today we are going to learn past continuous tense some questions of English grammar. See here, first question is what? The whole of the last month we dash. There is the verb in bracket. पहा इथे verb आहे एका bracket मध्ये त्या verb ला आपल्याला past continuous मध्ये घ्यायचे. ओके आणि एक सेंटेन्स तयार करायचे. चला बघूया कसं तयार करायचं. The whole of the last month we आले. we आहे म्हणजे काय प्लुरल आहे. म्हणजे was घ्यायचं का where? इथे घ्यावं लागणार आहे where. where we where. आता हा प्रॅक्टिस आहे. या प्रॅक्टिसला काय करायचं आहे आपल्याला? ing लावायचं. काय लावायचं? ing. म्हणजे इथे काय लागणार आहे? प्रॅक्टिसिंग. Sentence hala, we whole of the last month we were practicing. Okay. Now see in next question. Yesterday at this time I आले. मग I असेल ते singular आहे. म्हणून was. I was dash my exam. म्हणजे काय आता? ब्रॅकेट मध्ये दिले राईट. ब्रॅकेट मध्ये काय दिले? राईट. I was याचं काय राहणार? राईटचं घ्यायचं रायटिंग. राईटचं काय करणार आपण? रायटिंग माय एक्झाम. म्हणजे जे वर्ब दिले त्याला मी कंटिन्यू मध्ये लिहिले आणि I असल्यामुळे was घेतले बिकॉज ऑफ सिंगुलर. थर्ड, the mother dash while the baby dash peacefully. The mother सिंगुलर आहे मग काय ना? The mother was cleaning. ओके म्हणजे विनंती आहे ती कधी while the baby पण सिंगुलर आहे म्हणून baby was sleeping peacefully. Okay, see here, all the lights kept म्हणजे लाईट्स आहे इथे काय नाव आहे? were. All the lights were going. Lights से were घेतलं kept going off while we. आता we आले काय घेतो आपण? we आहे प्लुरल म्हणून was नाही घ्यायचं तर were वापरायचं. we were येणार. we were. आता आपल्याला watch घ्यायचं. पहिले हात वो ठेवला दुसरा हात काय ठेवणार? watch. तर watch चा कंटिन्यू फॉर्म काय होणार आहे? watching. फक्त त्याला ing लावायचे सफिक्स. watching the movie. In this way we fill this verb in this sentence. चला शिकवलेलं समजत असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करत राहा. चला आपल्याला सॉल्व करायचंच आहे. काही प्रॉब्लेम कमेंट मध्ये सांगत चला. बघा फिफ्थ वन माय फ्रेंड्स आले. मग फ्रेंड्स आले काय आहे? देअर. माय फ्रेंड्स वेअर का? बिकॉज ऑफ प्लुरल इज देअर. माय फ्रेंड्स वेअर सिंगिंग. सिंगचं काय आहे? singing. ing singing in the church early in this morning. Now in last, Danish dash बघा Danish dash to western music when I reached home. Danish singular आहे म्हणून was काय लिहिणार आपण? was. आणि listen ला कंटिन्यू फॉर्म मध्ये म्हणजे बिफोर मध्ये ing लावायचं. लिसनचं काय होणार? listening to western music when he reached to home. अशा पद्धतीने तुम्ही दिलेलं जे वर्ब असतं ते सेंटेन्स मध्ये लिहून त्याला आपण पास्ट कंटिन्यू मध्ये करू शकता. याच्यात काही डाऊट आला तर मी पास्ट कंटिन्यूचा व्हिडिओ पहिले टाकला आहे. जर तुम्ही तो लर्न केला तर 100% हे तुम्ही स्वतः सॉल्व करता. ओके चला स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्ही सॉल्व केलेलं तुम्हाला समजत राहील. नेक्स्ट क्वेश्चन पण असाच पाहणार आहोत. सेंटेन्स आहे त्याला आपल्याला पास्ट कंटिन्यू मध्ये करायचंय. चला बघूया मग काय ट्रिक वापरायच्या आणि कसं पास्ट कंटिन्यू मध्ये करायचं. Some question. There is underline the verb. Here is underline the verb. We try to change this verb into past continue tense. या वर्बला आपल्याला पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये चेंज करायचं म्हणजे सेंटेन्स मध्ये आपला पास्ट कंटिन्यू टेन्स. चला बघूया कसं करायचं. सब्जेक्ट काय आहे? द लिटिल बॉय. लिटिल बॉय लिहून टाका तसंच. द लिटिल बॉय. आता लिटिल बॉय काय आहे? सिंगुलर आहे म्हणून आपण काय घेणार? was. ओके मी काय करते बघा सब्जेक्ट ऍज इट इज लिहा.
सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वॉज घ्या, सब्जेक्ट प्लुरल असेल तर वेअर घ्या. सिंग्युलर आहे म्हणून वॉज घेतलं. आता लीक्स आहे, लीक्सला आपण कंटिन्यू मध्ये लीकिंग होते, मग ह्याला काय करायचं, यस काढून टाकायचं कारण तो प्रेझेंट मध्ये होता म्हणून यस लावले, ह्याला लीकिंग. आणि बाकीचं सेंटेन्स ऍज इट इज अ लॉलीपॉप. ओके, चला अशा पद्धतीने करायचं. आपण काय केले, वॉज ऍड केले जे की पास्ट चे हेल्पिंग वर्ब आहे, आणि जे काही वर्ब आहे त्याला आयएनजी लावलं म्हणजे कंटिन्यू फॉर्म मध्ये आपलं वर्ब आलं, म्हणजे सेंटेन्स झालं पूर्ण पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये. नेक्स्ट, द टेम्पल बेल. बघा, द टेम्पल बेल ऍज इट इज सब्जेक्ट लिहून घ्या. बेल, बेल आहे सिंग्युलर असेल मग वॉज येणार. आता काय येणार, रॅगिंग येणार. रँक दिले मग रँकिंग करायचं नाही, रँकिंग नाही करायचं. रँक हा कुठल्या वर्बचा सेकंड फॉर्म आहे ते पाहायचं, म्हणजे हा आहे रिंगचा. ओके, रिंग, रिंगिंग, याला काय येणार, रिंगिंग. बाकीचा ऍज इट इज लाऊडली, ऍट दॅट टाइम. ओके, इन दिस वे. पहा मी काय केले, इथे लीक हा सिंपल फर्स्ट चे म्हणून हा डायरेक्ट मी आयएनजी लावलं, पण इथे हा सेकंड फॉर्म मध्ये आले, सिंपल पास्ट मध्ये आहे. मग त्याच्यामध्ये V2 असतं, मग त्याला आपल्याला V1 आणायचं. V1 झाल्यावर त्याला आयएनजी प्रत्यय लावून आपल्याला कंटिन्यू फॉर्म मधलं वर्ब भेटते. नाहीतर कोण कोण काय करते, यालाच आयएनजी लावतं. दिस इज रॉंग. ओके, सी शी स्टडी. आता बघूया, शी सिंग्युलर आहे, घ्या वॉज. शी वॉज स्टडी आहे म्हणजे इथे वाय काढलंय, वायचा आय मध्ये झालं ईडी प्रत्यय लागलाय. आपल्याला काय करायचंय, स्टडींग करायचंय. स्टडी झालं. बाकीचे सेंटेन्स ऍज इट इज, कारण वर्ब घेतला, हेल्पिंग वर्ब घेतला, वर्ब कंटिन्यू मध्ये करून टाकलं झालं. बाकी सेंटेन्स ऍज इट इज. या व्हेरी हार्ड फॉर द exam. In this way, we do this sentence into past continuous tense. Okay? या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला डेफिनेटली करेक्ट आन्सर मिळून जाईल. ओके, चला व्हिडिओ पूर्ण पाहणं झालं असेल, लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, थँक्यू.